विश्वशांतीदूत करुणासागर तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फुले दाम्पत्यांचे अंगरक्षक वस्ताद लहुजी साळवे, आपल्यावरील अन्याय अत्याचाराने व्यथित होऊन की आमचा धर्म कोणता असा बंडखोर सवाल विचारणारी चिमुकली मुक्ता साळवे, बोधिसत्व विश्वरत्न धम्मचक्र प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बोधिसत्व तसेच आपले बहुजनांचे दुःख आपल्या ज्वलंत लेखणीमधून वेशीवर टांगणारे साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, तसेच लोककल्याणासाठी आपले सर्व आयुष्य वेचणारे सर्व महानायक आणि महानायिका यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. बहुजन संघटकचे पदाधिकारी सर्वजित बनसोडे सर, राहुल खांडेकर सर, हर्ष स्थूल सर, सौरभ गानार सर आणि मला इथे ऐकण्यासाठी लाईव्ह जमलेले माझे सर्व बंधू भगिनी, आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज जो विषय मला दिलेला आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी याच्या निमित्ताने माझा विषय आहे, म्हणून मी दुःखमुक्तीचा मार्ग स्वीकारला. तर या विषयामध्ये मला आज बहुजन संघटक या पेजने माझे मत, माझे विचार मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. माझ्या विषयाला सुरुवात करताना मी प्रथम माझ्या बालपणीविषयी सांगणार आहे. माझे बालपण दौंड तालुका जिल्हा पुणे येथे गेले. माझा जन्म तेथीलच. माझे वडील रेल्वे खात्यामध्ये नोकरीला होते, त्यामुळे माझ्या वडिलांची नोकरी तिथं होती, त्यामुळे आम्ही तेथेच राहत होतो. माझे 7वीपर्यंतचे शिक्षण दौंड येथेच झाले. त्यानंतर माझी 7वी संपली आणि माझ्या वडिलांची बदली कर्नाटकमध्ये झाली. कर्नाटकमध्ये झाल्यानंतर माझ्या शिक्षणाला खीळ बसतो की काय अशी मला भीती निर्माण झाली. शंका घ्यायचं काही कारण नव्हते तेव्हा, भीतीच होती. जी काही होती ती भीती होती, कारण मला लहानपणापासून शिक्षणाची खूप आवड होती. माझ्या घरामध्ये खूप धार्मिक वातावरण होतं. इतकं धार्मिक वातावरण होतं की म्हणजे पोतराज दरवर्षी, म्हणजे पशुबळी, ह्या सर्व गोष्टी माझ्या घरामध्ये होत होत्या आणि माझी आजी असेपर्यंत त्या होत होत्या. माझ्या वडिलांना दारूचं व्यसन असल्यामुळे माझी आजी आमच्यापासून दुसऱ्या घरी राहत होती, पण माझ्या घरी जास्त कर्मकांड नव्हते वडिलांच्या इथे, पण आजीच्या इथं आम्ही नेहमी जात येत असू. तर आजीच्या इकडे म्हणजे खूप मोठा देवारा होता. तिथे सगळे शेंदूर फासलेले देव होते, असे मोठे मोठे बटबटीत डोळे असलेले देव होते, परत मोठ्या मोठ्या मिशा असलेले देव होते, की जे देव आहेत हे बघूनच भीती वाटत होती. पण मोठ्या माणसांसमोर लहानपणी काही बोलायची सोय नव्हती. आणि दर आषाढ महिन्यामध्ये आमच्या घरी अशी देवाची मोठी यात्रा भरत असे आणि ते यात्रेमध्ये पोतराज वगैरे बोलवला जायचा. मग ते हलगी वाजवली जायची आणि त्या पोतराजच्या घुंगराच्या तालावर आणि त्या हलगीच्या त्या बोलावर असं म्हणजे तिथं पशुबळी दिला जायचा. तर अशा वातावरणातून मी वाढलेली होते, पण तरीही या सर्व गोष्टींची मला विशेष आवड नव्हती. जेव्हा म्हणजे माझ्या आजीच्या अंगात देव यायचे तेव्हा ती शुद्धीत नसायची. म्हणजे ती लिंब खूप सारे फोडून खायची, कचा लिंबाचा पाला अशी नॉर्मली चावून खायची. आणि तेव्हा मला आश्चर्य वाटायचं आणि वाटायचं की असं ते बालवयात पडलेला प्रश्न की खरंच देवाला काहीच होत नाही, देव एवढे लिंबू फोडून खातो आणि एवढा कडुलिंबाचा पाला खातो, खरंच देवामध्ये मोठी ताकद आहे, असं ते माझ्या बालमनाला तेव्हा वाटायचं. पण तरीसुद्धा शिक्षण घेणाऱ्या मुली आणि शाळेत जाणारी मुलं बघता मला त्यांचं जास्त अट्रॅक्शन होतं. आणि ह्या दोन गोष्टीची तुलना करता माझा ओढा
शिक्षणाकडे जास्त होता. माझ्या घरामध्ये अत्यंत वडिलांची नोकरी असली तरी व्यसनाधीनतेमुळे अत्यंत 18-20 दारिद्र्य होते. त्याही पुढे जाऊन अंधश्रद्धेचा खूप मोठा पगडा होता. वैचारिक मागासले पण होते आणि चळवळीचे नामोनिशाणही माझ्या घरामध्ये नव्हते. 7वीपर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले किंवा ही नावं ऐकलेलीही मला आठवत नाहीत. ही आजची सत्य परिस्थिती आहे. त्यानंतर 8वीला मला सोलापूरला शिकण्याची संधी मिळाली आणि सोलापूरला शिकण्याची संधी मिळाली असता माझ्या वडिलांची बदली कर्नाटकमध्ये झाल्यामुळे थोडासा भाषेचा प्रॉब्लेम निर्माण झाला की आता आमचं शिक्षण बुडणार की काय अशी भीती निर्माण झाली. पण तिथं शिक्षणासाठी हॉस्टेल वगैरे असतात, शाळेची सुविधा असते, राहायची सोय असते. ह्या गोष्टी माझ्या खिचगणितीतही नव्हत्या. ह्या गोष्टी मला अजिबात माहीत नव्हत्या. मला माहीत नव्हता की माझ्या कुटुंबालाही माहीत नव्हत्या. त्यामुळे आता शाळा बुडणार एवढीच भीती होती, धास्ती होती. पण माझी एक मैत्रीण तिथं सोलापुरात हॉस्टेलमध्ये तिने ॲडमिशन घेतलेली होती आणि तिला एकटीला जायला भीती वाटत होती. त्यामुळं ती मला म्हणाली की तू माझ्याबरोबर हॉस्टेलला शिकायला येतीस का? तिथं ते BC गर्ल्स हॉस्टेल म्हणून होतं आणि त्या BC गर्ल्स हॉस्टेलसमोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल होतं. अशा प्रकारे माझा त्या हॉस्टेलमध्ये मला शिक्षणाची खूप हौस होती. त्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या नोकरीच्या गावी जा, मी इथे हॉस्टेलला राहून शिक्षण करेन, मी बोर्डिंगला राहीन. तर आमच्या घरातही कमालीचं दारिद्र्य होतं. माझ्या वडिलांना वाटलं की आता ठीक आहे, खाणारं घरातलं एक तोंड कमी होते. त्यामुळे त्यांनी मला हॉस्टेलला राहण्याची परवानगी दिली आणि माझा त्या बोर्डिंगमध्ये दाखला झाला. तो दाखला अशामुळे झाला की त्या वर्षी मातंग समाजाची बहुतेक 78 सालची गोष्ट आहे ही, मातंग समाजाची एकही मुलगी तिथं शिकायला नव्हती आणि तिथं मातंग समाजांच्या मुलीची गरज होती. त्यामुळं त्या करंदीकर बाई होत्या तिथल्या रेक्टर, त्यांनी मला म्हणजे खूप सहर्ष ॲडमिशन दिली. त्यांना माहीत झालं की माझे वडील नोकरी करतात, माझ्या कुटुंबाचं उत्पन्न जास्त आहे, तरीसुद्धा आम्ही जे कागदपत्र दाखल केली होती कमी उत्पन्नाची त्याची फारशी चौकशी न करता बाईंनी मला ॲडमिशन दिली आणि माझा तिथल्या सोलापूरच्या शाळेतील इयत्ता 8वीपासूनचा प्रवास सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने माझ्या जडणघडणीला सुरुवात झाली. कारण त्या बोर्डिंगमध्ये बहुजन वर्गातील बहुतेक मुली होत्या आणि SC वर्गातील बौद्ध समाजातील जास्त मुली होत्या आणि त्यांच्यामुळे मग त्यांच्याशी बोलणे चालणे, त्यांच्या संभाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आणि माझ्या शाळेचंच नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूल असं असल्यामुळे बाबासाहेबांचे विचार मला तिथून जास्त ऐकायला मिळाले. तिथंही खूप सारा बहुजन वर्ग होता शिक्षक म्हणून आणि ते सर्व शिक्षक मी नौकी होते, शहरामध्ये नौकी होते, बोर्डिंगमध्ये नौकी होते, शाळेमध्ये नौकी होते. त्यामुळे आणि आपलाच तिथला बहुजन वर्ग असल्यामुळे त्यांनी माझं खूप उत्सुकतेने, आदराने, आपुलकीने स्वागत केलं आणि त्यांच्या आदर आपुलकीमुळेच मी तिथल्या शाळेमध्ये तग धरून राहिले आणि माझी शिक्षणाची वाटचाल सुरळीत सुरू झाली. त्या शाळेमध्ये शिक्षण घेताना मला 3 वर्ष कंप्लीट झाले होते. मी पहिल्या वर्षी 10वीची परीक्षा पास झाले आणि हॉस्टेलमधून आणि शाळेमधून मुलींमधून मी एकमेव मुलगी चांगल्या मार्कांनी 10वी पास झाले होते. पण त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने माझ्या शिक्षणाला खरोखरच खीळ बसली. कारण 8वी 9वी 10वीचं वय होतं, युवा अवस्था होती, अन्याय अत्याचार पाहून चीड येत होती आणि त्या मधल्या काळामध्ये नामांतर चळवळीने जोर धरला होता. मी शाळेत असताना आणि हॉस्टेलमध्ये असताना नामांतर चळवळीमधील ते वातावरण मी पाहिलं होतं. नामांतर चळवळीमध्ये बऱ्याच अस्पृश्य बांधवांवर हल्ला झाला होता आणि पोचीराम कांबळेसारखा व्यक्तीचा खून झाला होता. म्हणजे अशाच बऱ्या घडामोडी होत्या आणि बऱ्यापैकी चळवळीचं वातावरण मला कळत होतं आणि बाहेर चळवळीत घडता घरामधल्या व्यसनाच्या विरुद्ध मी बंड पुकारलं होतं, वडिलांच्या व्यसनाच्या विरुद्ध. आणि वडिलांच्या व्यसनाच्या विरुद्ध बंड पुकारताना त्यांना अडथळा निर्माण करताना माझ्या वडिलांना माझ्याबद्दल राग निर्माण झाला आणि माझ्या वडिलांना असं वाटलं की ह्या शिक्षणामुळे माझ्यात खूप बदल होत आहे, शिक्षणामुळे मी तोंड वर करून बोलत आहे
अशी त्यांची पक्की भावना झाली आणि माझ्या शिक्षणाला तिथं खीळ बसली. त्यांनी मला 10वी पहिल्या वर्षी पास होऊनही पुढचे 7 वर्ष मला शाळेत पाठवलं नाही आणि हा हा 7 वर्षाचा काळ आहे तो एखाद्या कारावासासारखा मी भोगला. कारण घरात व्यसनामुळे होणारे अन्याय अत्याचार, घरात मी सर्वात मोठा अपत्य असल्यामुळे त्याची जास्त झळ मला पोचत होती. घरकामाची झळ मला जास्त पोचत होती आणि घरचं व्यसनामुळे भागत नसल्यामुळे मला बाहेर जाऊन मजुरीही करावी लागत होती. कधी कुणाच्या शेतामध्ये मजुरी कर, ACC सिमेंट फॅक्टरीमध्ये काम केलं मी, गवंड्याच्या हाताखाली काम केलं आणि 1ली ते 7वीचं शिक्षणही मी असं काम करूनच शिकलेली होते. त्यामुळे कष्टाची मला सवय होती, कष्टाचं मला काही वाटत नव्हतं. पण माझं शिक्षण जे पुढत होतं त्याची मला खूप मोठी खंत वाटत होती आणि दरवर्षी मी माझ्या वडिलांना विनवत होते की मला शाळेत जायचं आहे, शाळेत पाठवा. पण माझे वडील काही माझ्या बंडखोर वृत्तीची शिक्षा म्हणून मला शाळेत पाठवत नव्हते. आणि मग माझं आणि माझ्या लहान बहिणीचं लग्न ठरलं 10वीच्या शिक्षणानंतरच. लग्न ठरल्यानंतर माझा जो होणारा नवरा होता त्याचेही चिन्ह लक्षणं मला माझ्या वडिलांसारखीच दिसत होती. त्यामुळं मी मनातून म्हणजे घाबरून गेले होते की आता आपल्या आईसारखंच आपलंही आयुष्य होणार आणि काही बोलायची सोय नव्हती घरामध्ये. आणि मग मी शेवटच्या क्षणापर्यंत वडिलांना काहीच सांगितलं नाही आणि जेव्हा लग्नाची तारीख काढायला ते सासरचे लोक घरी आले तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की मी या मुलाशी लग्न करू शकत नाही. तर माझ्या वडिलांनी मला त्याचं कारण विचारलं. तर त्यावेळेस माझ्याकडं शक्ती काहीच नव्हती, पण माझ्याकडे युक्ती होती. पण त्यावेळेस मी खोटंही बोलले नव्हते, कारण तो जो मुलगा होता तो माझ्या वडिलांच्या व्यसनाधीनतेवरून मला हिणवतही होता. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की हा मुलगा तुम्हाला तुमच्या व्यसनाधीनतेमुळे हिणवतो आणि तुमचा उद्धार करतो वारंवार. आणि वडिलांना त्या गोष्टीचा राग आला आणि अशा प्रकारे माझं ते लग्न मोडलं म्हणजे. आणि त्याचा मला म्हणजे त्यावेळी मला आनंद झाला त्याचा की चला माझे शिक्षणाचे पुढचा मार्ग मोकळा झाला. शिक्षणासाठीची धडपड मी अजूनही सोडली नव्हती. माझ्या लहान बहिणीचं लग्न माझ्यापासून अडत होतं. तर मी आमच्या वडिलांना सांगितलं की दादा तुम्ही तिचं लग्न करा, तिच्या सासरच्यांची अडचण आहे, तुम्ही त्यांची अडचण न करता तुम्ही तिचं लग्न करा. आणि वडिलांनी ते ऐकून तिचं लग्न केलं. आणि ते लग्न वगैरे झाल्यानंतर मग मी वडिलांना सांगितलं की आता माझ्या लहान बहिणीचं लग्न मोडलं आहे आणि आपल्या समाजामध्ये लग्न मोडलेल्या मुलींना नावं ठेवतात. तर लोकांची तोंड बंद करायचं असेल तर तुम्ही मला पुढच्या शिक्षणासाठी पाठवा, जेणेकरून तुम्हाला लोकांना सांगता येईल की मुलींच्या शिक्षणासाठी तिचं लग्न केलं नाही. माझ्या वडिलांना ही गोष्ट मान्य झाली नाही. माझ्या वडिलांनी शिक्षणाबद्दल काहीही बोलायचं नाही असं मला सांगितलं. आणि 7 वर्षाच्या ह्या प्रतीक्षेनंतर मी पण खूप अधीर झाले शिक्षणाला. आणि आमच्या वडिलांना मी सांगितलं की दादा जर तुम्ही मला शिक्षणाला पाठवणार नसाल तर मी घरातून पळून जाईन. आणि वडिलांना ती माझ्या पळून जाण्याची भीती वाटली आणि त्यांनी मला पुढच्या शिक्षणाची परवानगी दिली. त्यांनी मला परवानगी देईपर्यंत ऑगस्ट महिना उजाडला होता. सगळीकडचे मी फक्त हॉस्टेलला ॲडमिशन घेऊन ठेवली होती समाज कल्याणच्या खात्यामध्ये, पण मला कॉलेजला ॲडमिशन घेता आली नव्हती. मला 11वी सायन्सला ऑगस्ट महिन्यात ॲडमिशन मिळाली आणि 7 वर्षाच्या गॅपनंतर मी 11वी सायन्सला जेव्हा कॉलेजमध्ये गेले तेव्हा मला खूप जड गेला अभ्यास. आणि मग मी अक्षरशः पाटी पेन्सिलवर लिहून अभ्यास केला. 11वी 12वीची 2 वर्ष यशस्वीपणे पार पडल्यानंतर मला माझ्या पायावर उभं राहणे ही माझी प्राथमिकता होती. माझं थोडक्यात पोटार्थी शिक्षण चालू होतं त्यावेळेस. आणि माझ्या पोटार्थी शिक्षणासाठी मी म्हणजे नर्सिंगला जाण्याचा मार्ग निवडला आणि मी नर्सिंगचा फॉर्म भरला सोलापूरच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये. आणि तिथे माझा सहजरित्या नंबर लागला. आणि इथून पुढे माझ्या आयुष्याला खऱ्या चळवळीला म्हणजे संघर्षाला सुरुवात झाली. नोकरी लागल्यानंतर माझ्या घरातील परिस्थिती अशी आर्थिक बेताचीच असल्यामुळे आणि मी मोठी असल्यामुळे घरात मी थोडे दिवस आर्थिक मदत केली. एका बहिणीचं लग्न केलं. माझ्या 2 लहान बहिणींची लग्न झालेली होती आणि मी लग्नासाठीचं माझं वय उलटून गेलेलं होतं. पण घरातील सर्व अडचणींचा भार माझ्यावर पडत होता. माझ्या आईला हृदयरोग होता, तिची हार्ट सर्जरी झाली होती
आणि घरातील करती मुलगी म्हणून त्याचाही भार माझ्यावर आला होता. मी तिला चेन्नईला मद्रासला नेऊन तिची हार्ट सर्जरी करून आणली होती आणि व्यसनाशी माझा झगडा चालूच होता. त्यामुळं माझे वडील माझ्यावर खूप नाराज होते आणि ह्यातूनच म्हणजे ह्या व्यसनाच्या संघर्षातून आमचा संघर्ष वाढत गेला आणि मग आईवडिलांनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. दुर्लक्ष केल्यानंतर लग्न माझं कोण करून देणार होतं, म्हणजे आईवडिलांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे. पण आजूबाजूची काही मंडळी, मित्रमंडळी यांच्या मध्यस्थीने माझे लग्न जमलं आणि माझं लग्न जमल्यानंतर माझं लग्न झालं. अरेंज मॅरेज झालं माझं. त्याच्यानंतर माझ्या भावाचंही लग्न झालं. दोघांचं एकदाच लग्न झालं आणि त्यानंतर माझ्या आयुष्याला परत एकदा नव्याने संघर्षाला सुरुवात झाली. कारण लग्नानंतर 14 वर्ष मला मूल झालं नाही आणि मला मूल न झालेल्या या कारणामुळे सासरकडून माझ्यासाठी त्रास सुरू झाला माझ्यावर, की म्हणजे बुवाबाजी करा आणि पशुबळी द्या, नवस सायास करा. माझ्या नंदा माझ्यासाठी नवस मागायच्या देवाला, की माझ्या बहिणीला मूल होऊ द्या. आणि मग ते मला सांगायच्या, बहिणी मी आज तुमच्यासाठी हा नवस मागितला, तो नवस मागितला. अर्थात तो मला पटत नव्हत्या. न बोलता मी शांत राहत होते आणि पुढे हळूहळू संघर्ष वाढत गेला आणि माझ्या सासरच्यांनी माझ्यावर माझ्या मिस्टरांच्या दुसऱ्या लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या मागणीने मी त्रस्त झाले. जेव्हा ह्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत होत्या तेव्हा मला ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंची आठवण आली. जेव्हा ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना पण मूल होत नव्हतं तेव्हा ज्योतिबा सावित्रीबाईच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. जेव्हा त्यांच्या दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव समाज बांधवांकडून आला तेव्हा आणि ज्योतिबांनी सांगितलं की आमच्या दोघांची वैद्यकीय तपासणी करा आणि त्यामध्ये जो दोषी असेल, जर माझ्यात त्याच्यात दोष निघाला तर मग तुम्ही सावित्रीचं लग्न तुम्हाला लावून द्यावं लागेल. आणि मला ह्या महापुरुषांच्या ह्या प्रसंगाची आठवण आली. पण इथलं वातावरण तसं नव्हतं आणि मग मी माझ्या सासरच्यांसमोर प्रस्ताव ठेवला की आपण एक मूल दत्तक घेऊया. तुम्ही म्हणत असाल तर अनाथाश्रमातून घेऊया आणि तुम्हाला जर पटत नसेल तर आपण तुमच्या नातेवाईकांमधून घेऊया. आणि दोन्ही पर्याय मी त्यांच्यासमोर ठेवले होते. पण ते त्या पर्यायाला जुमानायला तयार नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की नाही, आम्हाला आमचंच मूल पाहिजे. आणि आज म्हणजे सायन्स एवढं पुढं गेलेलं आहे तरीसुद्धा समाजात मागासलेपण किंवा वैचारिक मागासलेपण असल्यामुळे सायन्सचा वापर लोक करताना दिसत नाहीत आणि अशा पारंपरिक गोष्टींना हाताला धरून स्त्रियांचं तिथं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न होतो. स्त्रीला तिथं दुय्यम स्थान देण्यात येतं आणि यातून स्त्रिया खचत जातात. तर यामध्ये मलाही खूप त्रास होत होता. पण मी न खचता की ह्यासाठी काय करता येईल माझे निरंतर प्रयत्न चालू होते आणि मी 1-2 अनाथाश्रमामध्ये जाऊन आले की मला मूल दत्तक घ्यायचं आहे, तर त्यासाठीची काय प्रक्रिया असेल. तर त्यानंतर त्यांनी त्या अनाथाश्रमातल्या ऑफिसमधून मला असं सांगण्यात आलं की तुम्ही जर नवरा बायको एकत्र असाल आणि तर तुम्हाला एकमेकांची परस्पर संमती इथे नोंदवावी लागेल. तुम्ही जर विधवा असेल तर आम्ही तुम्हाला सिंगल लेडी म्हणून मूल देऊ शकतो. कुमारिका असेल तरी आम्ही तुम्हाला मूल देऊ शकतो आणि तुम्ही घटस्फोटिता जरी असाल तरी पण आम्ही तुम्हाला सिंगल लेडी म्हणून मूल देऊ शकतो. आणि हे ऐकल्यानंतर मला थोडासा धीर आला की जाऊ द्या, संघर्ष करत बसण्यात काय अर्थ आहे. सासरच्यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे जगू द्यावं आणि संघर्ष टाळून आपण आपली वाट वेगळी चोखाळावी. म्हणून मी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. घटस्फोटासाठी अर्ज दाखल करताना मी कोणतीही शर्त ठेवली नाही की मला फक्त घटस्फोट हवा आहे. एवढंच मी सांगितलं की तुमच्या संपत्तीमध्ये मला कुठलीही वाटणी नको आणि मला स्वतंत्रपणे माझं आयुष्य जगायचं असल्यामुळं मी त्यांची संपत्ती नम्रपणे नाकारली. त्यामुळे माझा घटस्फोट लवकर होऊन मला पुढं दत्तक प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करता आला. आणि दत्तक प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करताना ह्या गोष्टीमध्ये आतापर्यंत सासरच्यांचा मला त्रास होता. सासरच्यांचा त्रास असताना मी त्यांना घटस्फोट देऊन त्यांचा माझा संबंध संपला होता. नंतर ह्याच्यामध्ये माझं माहेराच्या लोकांची उडी पडली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की
म्हणजे काय गरज आहे दत्तक घेऊन तरी जगण्याची, की तू आता बदली करावी आणि आमच्याकडे यावं आणि आमच्याबरोबर राहावं. म्हणजे एकट्या स्त्रीने नोकरी करणं मान्य आहे, एकट्या स्त्रीने घर चालवणं मान्य आहे, पण एकट्या स्त्रीने स्वतंत्रपणे जगणं इथल्या समाजाला मान्य नाही. मग ते सासर असो, माहेर असो, रक्ताचे नातेवाईक असो, समाज असो. मला समाजापेक्षा घरच्याच लोकांचा जास्त विरोध झाला. त्यामुळे त्याचा मला भयंकर त्रास झाला आणि मीही खंबीरपणे माझ्या निर्णयावर ठाम राहण्याचा म्हणजे प्रयत्न केला. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले. हा माझा व्यक्तिगत जीवन प्रवास मी उलगडून यासाठी सांगितला की घटस्फोट ते दत्तक प्रक्रिया यामध्ये एका स्त्रीला काय अडचणी येतात, पण त्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवर एक स्त्री म्हणून मी कशाच्या आधारे मात केली असेल तर ते भारतीय संविधानाच्या आधारे मात केली, हिंदू कोड बिलाच्या आधारे मात केली. मला घटनेने डॉक्टर बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाद्वारे इतके अधिकार बहाल केले की मी माझे निर्णय घेऊ शकत होते. मी कितीही वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना थँक्स म्हणले तरी त्यांच्या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. आणि अशी जिती जागती ज्वलंत हिंदू कोड बिल जगणारी मी आणि त्यानंतर मला खऱ्या म्हणजे समाजातील अडचणींची जाणीव झाली. अगोदर ही जाणीव होती पण मी स्वतंत्र नव्हते, पण आता मी आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. माझं स्वतःचं कुटुंब प्रमुख म्हणून माझं स्वतःचं नाव होतं आणि एक मुलगी दत्तक घेण्या इतकी मोठी नागरिक मी होते. एक मुलगी दत्तक घेऊन तिला मी माझं स्वतःचं नाव लावलं होतं. माझं नाव मंगल, माझ्या मुलीचं नाव मी अमृता ठेवलं, कारण तिची तशी हिस्ट्री होती की ती म्हणजे तिला असं रोडवर फेकून देण्यात आले होते. एक दिवस ती रोडवर जगली होती, पण त्याही चिवट परिस्थितीमध्ये ती मृत झाली नव्हती, जगली होती. म्हणून तिचं नाव मी अमृता ठेवलं. अमृता मंगल कांबळे असं मी तिचं नामकरण केलं. तिला मी घरी आणलं आणि सगळ्या शेजारच्या आजूबाजूच्या लोकांनी मला जुजबी प्रश्न विचारला की ही मुलगी कोण आहे. आणि मग मी त्यांना सांगितलं की थोडंसं वेट अँड वॉच करा, मी सांगेन ही मुलगी कोण आहे. आणि तिचा 1 महिन्याभरानंतरच वाढदिवस होता आणि 19 एप्रिलला तिचा मी वाढदिवस जाहीररित्या साजरा केला. सर्व लोकांना, शेजारपाजारच्या लोकांना बोलवलं, मित्रमैत्रिणींना बोलवलं, माझ्या ड्युटीवरच्या सहकाऱ्यांना बोलवलं आणि मी सांगून टाकलं की ही माझी दत्तक पुत्री आहे आणि मी हिची अधिकृत पालक आहे आणि ही माझं अधिकृत बालक आहे. आणि अशा रीतीने माझा तो प्रवास सुरू झाला. आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास करताना माझ्यामध्ये एक वेगळी उर्मी दाटली आणि मी म्हटलं की आता मी म्हणजे माझ्या स्वतःसाठी जगले आहे. मी एका मुलीला म्हणजे आपलंसं केलं आहे. मी माझं स्वतंत्र कुटुंब उभारलं आहे. तर मला आता यातून समाजासाठी काही करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी ऋणी राहिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो धर्म सांगितला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेता मी गौतम बुद्धांना जाणून घेतलं. मी गौतम बुद्धांना थ्रू बाबासाहेब जाणलं. असं मी स्वतंत्र गौतम बुद्धांना जाणलं नव्हतं. आणि गौतम बुद्धांना जाणताना गौतम बुद्धांचा धम्म माझ्या लक्षात आला की गौतम बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये स्त्रियांना समानतेची संधी दिली, बंधुता दिली, मित्रता दिला, न्याय दिला, स्वतंत्रपणे जगण्यासाठी सन्मान दिला, समानता दिली. आणि हे सर्व करत असताना मी बुद्धांच्या त्या व्यक्तिमत्वाने भारावित होऊन गेले. कारण मला सन्मानाचं जीवन म्हणजे 2500 वर्षापूर्वीच त्यांनी बहाल केलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधानातून आणि हिंदू कोड बिलातून आम्हाला प्रखररित्या कायदेशीरपणे माझ्यासाठी ते मांडलं होतं, माझ्यासाठी, अनेक स्त्रियांसाठी. आणि त्याचा आज अनेक स्त्रिया उपभोग घेतात. त्याप्रमाणे मीही उपभोग घेतला आणि बाबासाहेबांच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली एक सिंहगर्जना केली होती की मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. डॉक्टर बाबासाहेबांसारखे कार्य आपण करू शकत नाही, पण डॉक्टर बाबासाहेबांची ही विचारधारा आपण पुढे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे मलाही वाटलं की का नाही आपण हे बाबासाहेबांचं वाक्य रिपीट करावं की
मी हिंदू म्हणून जरी जन्माला आले असेल तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही. आणि या दुःखमुक्तीच्या धम्मामध्ये मी प्रवेश केला. आणि हा प्रवेश मी कोणाच्या सांगण्यावरून, कोणाच्या आमिषावरून किंवा कोणी मला दडपशाही जबरदस्ती काही केलं नाही. मी उत्स्फूर्तपणे धम्मामध्ये प्रवेश केला. डॉक्टर बाबासाहेबांनी विद्यमान हिंदू धर्माची वैशिष्ट्ये सांगताना असं सांगितलं की समानतेची वागणूक या धर्मामध्ये मिळत नाही. एक हिंदू दुसऱ्या हिंदूवर अमानुषपणे अत्याचार करतो, छळ करतो. हिंदू धर्म आमच्या शूद्रांच्या प्रगतीच्या आड येतो, शिक्षणाची संधी देत नाही, धनसंचयाची संधी देत नाही आणि स्त्रियांचा तर अत्यंत हीन दर्जा आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत मला माहीत नव्हत्या तोपर्यंत मी खूप सारं हे सगळं भोगलं होतं. त्यामुळे मला बाबासाहेबांसारखं धम्मात प्रवेश करावा वाटला, म्हणून मी धम्मात प्रवेश केला. बाबासाहेबांनी आम्हाला जो धम्म दिलेला आहे तो नुकसानकारक नाही तर तो उपकारकच आहे. आमच्या म्हणजे धम्म स्वीकारल्यामुळे आम्हाला कोणताही त्रास होणार नाही, कोणतंही नुकसान होणार नाही. त्यामुळं जे धम्म स्वीकारणारे बांधव आहेत, जे त्या वाटेवर आहेत, जे त्या वाटेवर वाटचाल करतात, त्यांनी खूप काही विचार न करता बाबासाहेबांच्या धम्माच्या मार्गावर गेलं पाहिजे. आज मातंग समाजातील बांधव म्हणतात की धम्म स्वीकारायचं म्हटलं तर की थांबा, अजून थोडासा अभ्यास करू द्या, विचार करू द्या. पण बाबासाहेबांनी 1935 ते 1956 या प्रदीर्घ कालावधीमध्ये खूप साऱ्या धर्माचा अभ्यास केला आणि त्यांच्या जनतेसाठी, त्यांच्या समाजासाठी कोणता धर्म म्हणजे सोयीस्कर आहे, कोणता धर्म कल्याणकारी आहे, हे सर्व त्यांनी आपल्याला सांगूनच ठेवलेलं आहे. मग बाबासाहेबांपेक्षा आपण कोणता मोठा अभ्यास करणार आहोत? बाबासाहेबांपेक्षा आपण कोणते विद्वान आहोत? त्यामुळे आपण अभ्यास करण्यात, विचार करण्यात वेळ घालवू नये आणि आपल्या प्रगतीच्या आड आपण स्वतःच येऊ नये, असं मला या क्षणी कळकळीने सांगावं वाटतं माझ्या समाज बांधवांना. दरम्यानच्या काळामध्ये लसाकमळ संघटनेमध्ये मी सभासद झालेली होते. लसाकमळ संघटना सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली होती आणि लसाकमळ संघटनेचे राज्य नियंत्रक घोडके गुरुजी सर हे GS दादांचे लघुशक्ती हे मासिक, जे नोकरदार वर्ग आहे, जे स्त्रिया असतील, पुरुष असतील, ते त्यांच्या विविध मित्रमंडळीकडून, कार्यकर्त्याकडून ते पोहोचवत होते आणि मलाही ते अखंडपणे मिळत होते आणि ते पुस्तक मी वाचत होते. ते पुस्तक वाचताना मी त्याचंही नामांतर झालं होतं, लघुशक्ती ते तथागत. GS दादांनी तथागताकडेच हळूहळू लघुशक्तीला नेऊन सोडलेलं होतं. त्यामुळं ते पुस्तक वाचताना मी कुठल्याही अंधश्रद्धेची किंवा कुठल्याही रूढी परंपरेची हस्तक न होता माझा मार्ग धम्माकडे जाण्याचा, बाबासाहेबांच्या प्रगतीपथावर जाण्याचा म्हणजे जास्त प्रशस्त होत होता. आणि दरम्यानच्या काळामध्ये GS दादा कांबळे आणि सत्यशोधक समाज महासंघाची लातूरची टीम यांच्या मी संपर्कात आले. त्यांनी मला प्रत्येक कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं. मी ते कार्यक्रम आवडीने अटेंड केले, हजर झाले. मला त्याच्यामध्ये रस वाटू लागला. त्या लोकांमध्ये मला आपुलकी वाटू लागले आणि मग त्यामधून माझ्यासमोर प्रस्ताव आला की आता धम्मदीक्षा घ्यायची आहे. तर मलाही असं वाटत होतं की माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे. मी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारावर चालत होते, देवदेवारा टाकून दिला होता, रूढी परंपरा टाकून दिल्या होत्या, व्रतवैकल्य म्हणजे सोडून दिले होते आणि माझ्या आयुष्यात काहीतरी रीते पण होतं. पण तोपर्यंत असं मला माहीत नव्हतं की आपल्याला धम्मही स्वीकारता येतो. आणि सत्यशोधक समाज महासंघाच्या टीमने ही संधी माझ्यासमोर ठेवली आणि मी ती वेळ न लावता मी उचलली आणि त्या संधीचं सोनं केलं. आणि लातूरमधील महाविहारामध्ये द्विवार्षिक धम्मपरिषद होती, त्यामध्ये मी जाहीररित्या धम्मप्रवेश केला आणि मी माझ्या मुलीसहित धम्मप्रवेश केला. माझ्या मुलीसहित धम्मप्रवेश करण्याचं कारण होतं की आज माझ्या कुटुंबातील परिस्थितीमुळे मी खूप उशिरा चळवळीत आले. पण माझी मुलगी अजून लहान आहे, तिच्या मनावर
आता केलेले संस्कार हे कायमचे रुजणार आहेत आणि माझ्यानंतरही एक पिढी मी धम्मासाठी देऊन जाणार आहे आणि माझ्यानंतरही माझी मुलगी त्याच मार्गाने जाणार आहे. त्यामुळं पुढच्या पिढ्या ह्या धम्ममार्गावर जाणार आहेत. लहानपणापासून धम्माचरण करत करत ती मोठी होणार आहे. तिच्यामध्ये नैतिक बळ येणार आहे आणि ती एक चांगला माणूस म्हणून घडणार आहे. तर या गोष्टींमुळे म्हणजे आम्ही दोघींनी दुःखमुक्तीच्या ह्या धम्मात जाण्याचं ठरवलं आणि आम्ही गेलो. त्याच दरम्यान मातंग समाजावर आत्तापर्यंत बरेच अन्याय अत्याचार झाले. 2 दिवसापुरती आंदोलनं होतात आणि शमतात. त्याचा पाठपुरावा होत नाही. त्या समाजाला न्याय मिळत नाही आणि बौद्ध समाज त्या तुलनेने एक संघ आहे, एकजूट आहे आणि खूप म्हणजे प्रगल्भ आहे. तर त्यांच्या वाटेला कुणी जात नाही शक्यतो. म्हणजे वाघाचा बळी कुणी देत नाही. शेळ्या मेंढ्या बकऱ्याचा बळी दिला जातो आणि ह्यामुळे त्या दरम्यान रुद्रवाडीमध्ये एक प्रकरण झालं होतं की मातंग समाज मारुतीच्या पारावर गेला म्हणून त्या पूर्ण वराडाला मारझोड झाली होती. गावाने त्या सगळ्या मातंग कुटुंबांवर बहिष्कार टाकून त्यांना गाव सोडायला भाग पाडलं होतं. ही घटना महाराष्ट्राच्या पटलावर खूप गाजली. त्यानंतर जळगाव येथील वाकडेवाडीतील एक प्रकरण त्याच दरम्यान घडलं होतं की 2 अस्पृश्य मुलं स्पृश्यांच्या विहिरीत पोहायला गेली म्हणून त्यांना नग्न करून त्यांची धिंड काढून त्यांना खूप मारहाण झाली होती. ह्या गोष्टी पाहता ते माझे समाज बांधव होते. माझं मन खूप कळवळलं त्यावेळेस. आणि अजून एक घटना झाली की वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी एका अस्पृश्य छोट्या मुलाने 7 वर्षाच्या मुलाने मंदिर प्रवेश केला म्हणून आणि मंदिर बाटलं म्हणून तेथील हिंदूंनी त्याचे कपडे काढून एकदम गरम झालेली फरशी ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये त्या फरशीवर त्याला बसवलं, त्याला शिक्षा दिली आणि तो मुलगा पूर्ण भाजून जखमी झाला. ह्या घटनांमुळेही मी खूप व्यथित झालते. ह्या घटना अशा मागे पुढेच घडल्या होत्या आणि या घटनेचा एक निषेध म्हणून मी ह्या दुःखमुक्तीच्या धम्मात गेले. म्हणजे यापेक्षा चांगला निषेध मी व्यक्त करू शकले नसते. हा माझ्या समाज बांधवावरील अन्यायाचा निषेध होता. हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीला उपभोग्य वस्तू मानली जाते आणि स्त्रीचं लैंगिक शोषण आणि अर्थकारण याभोवतीच स्त्रीचं शोषण होतं आणि याभोवती या गोष्टी फिरतात. जसं की दिवाळीला लक्ष्मीपूजन केलं जातं. मांगाच्या हातची केरसुणी पूजली जाते. पण तिथं जर मांगाच्या हातची केरसुणी इतकी शुभ आहे तर मग मांग समाज इतका उपेक्षित कसा राहिला? मांग समाजावर लक्ष्मी का प्रसन्न झाली नाही हा प्रश्न मला नेहमी पडतो. आणि तिथं जे लक्ष्मी म्हणून एक स्त्री रूपाचीच पूजा होते. पण 1 दिवसापुरती पूजा करून काय उपयोग? ही पूजा स्त्री रूपाची दररोज व्हायला पाहिजे. त्या कुटुंबातील स्त्रीला सन्मान मिळाला पाहिजे. तिला शिक्षणाची संधी उपलब्ध झाली पाहिजे. तिचं कोणत्याही प्रकारे शोषण नाही झालं पाहिजे. पण ह्या गोष्टी होताना दिसत नाहीत. तसेच गौरीपूजनच्या वेळेससुद्धा गौरीपूजन जे होतं ते एक स्त्री रूपच आहे. मग ते 3 दिवसात ते गौरीचा किती थाट असतो. म्हणजे रोषणाई असते, फराळ असतं, फळ असतात, पंचपक्वान्न असतात आणि तिची आराधना असते. मग हे सर्व पैशाच्या सत्तेच्या हव्यासापोटी असतं. पण इथे घरातली ती गौरी असते, ती राबत असते. तिच्या डोक्याला कंगवा लागत नाही, तिच्या पोटात 2 घास जात नाहीत आणि आपल्या मातीच्या म्हणजे ह्या मूर्तींसमोर हे सगळे देखावे सादर केले जातात. यातून काय मिळतं? याशिवाय नवरात्रामध्ये 9 रूपाची पूजा होते. 9 दिवसात देवीच्या 9 रूपाची. मग ते बालिका रूपापासून तर पूर्ण स्त्री रूपापर्यंत. तर ह्या नवरात्रामध्ये 9 दिवसाची पूजा होताना कुमारिका मुलींचे पाया पडले जाते. कुमारिका मुलींची पूजा केली जाते. त्यांची ओटी भरली जाते. त्यांना मानसन्मान दिला जातो. स्त्रीला मानसन्मान दिला जातो. पण त्याही काळात स्त्रियांवर बलात्कार होतातच की. मग तेव्हा ही संस्कृती कुठं जाते? मग हे संस्कृतीची ही 2 विभत्स टोके म्हणजे का दिसतात आपल्याला समाजामध्ये? त्याप्रमाणे हिंदू संस्कृतीमध्ये अजून धार्मिक कर्मकांडाखाली स्त्रीला अजून एक प्रकारे शोषण केले जाते. पहा, म्हणजे स्त्रीला भावीन बनवले जाते, जोगतीन बनवले जाते, आराधीन बनवले जाते, देवदासी बनवली जाते.
मुरळी बनवली जाते. ही जेवढी मी नावं आत्ता घेतली आहे, ह्या सर्व स्त्रियांचे प्रथम शारीरिक शोषण होते, नंतर मानसिक शोषण होते, आर्थिक शोषण होते, सामाजिक शोषण होते, मग शैक्षणिक शोषण वगैरे वगैरे तर ठरलेलंच आहे, आपण पाहतो. आणि ह्या ज्या स्त्रिया जन्मभर वाहून घेतात ह्या देवकार्याला, मग ह्यांना कोणता सन्मान मिळतो? इथं स्त्रीचा कोणताही सन्मान होताना दिसत नाही. अजून नवरात्रामधलं अजून एक म्हणजे बघा ॲडव्हान्सवरचं एक रूप असतं की सवर्ण स्त्रियामध्ये दांडिया वगैरे खेळला जातो. देवीचा जागर करण्यासाठी दांडिया वगैरे, मग सर्व स्त्री पुरुष त्यात सहभागी होतात. पण तिथंही मुलींना कोल्ड्रिंकमध्ये नशेली पदार्थ टाकून तिथंही मुलींचं शोषण केलं जातं. मग हिंदू संस्कृतीमधील ही दुटप्पी भूमिका खूप खेदजनक आहे असं मला वाटतं. आणि स्त्रियांना या उलट स्त्रियांना संघामध्ये भिक्खू संघामध्ये बुद्धांनी स्थान दिलं आणि त्या स्त्रिया रहंत पदाला पोहोचल्या. त्या उलट आपल्याला हिंदू धर्मामध्ये कुठलीही स्त्री धर्मगुरू किंवा शंकराचार्य वगैरे झाल्याची काही ऐकिवात नाही. त्यामुळं या गोष्टी की किती सन्मान आहे इथं स्त्रीला आणि धम्मामध्ये काय स्थान आहे, या दोन गोष्टींची जर तुलना केली तर मला बेटर वाटलं की मी धम्मामध्ये प्रवेश करावा. आणि त्यामुळे मी हा दुःखमुक्तीचा मार्ग धम्म याच्यामध्ये प्रवेश केला. हे माझे म्हणजे धम्म स्वीकारण्याची ठळक कारणे आहेत. आणि मला एक कौतुक वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 65 वर्षापूर्वी खूप प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकटे होते आणि त्या एकट्यांनी आपल्याला तेवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये धम्म दिला, आपल्या कुठल्याही सवलतींना धक्का न पोचता. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे कार्य भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न जर प्रत्येकाने आपल्या मनी उतरवलं, आपल्या स्वप्नी उतरवलं तर काही अवघड नाही. आणि बाबासाहेबांचा ह्यामध्ये काय स्वार्थ होता? बाबासाहेबांनी आपल्या भल्यासाठी, आपल्या उन्नतीसाठी हा मार्ग आपल्याला दिला. बाबासाहेबांना यामुळं काय मिळालं तर त्यांच्या समाजाचं सुख, ह्याच्यामध्येच त्यांचं समाधान आणि त्यांचं सुख होतं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला जो धम्म दिला, तो धम्म आपण आज इतक्या वर्षानंतरही त्यापासून वंचित राहत असू तर आपल्यासारखे करंटे आपणच आहोत असं मला वाटतं. आणि समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला स्वतंत्र असा धर्म नाही आहे. म्हणजे जो पित्याचा धर्म असतो तोच तिचा धर्म असतो, किंवा पतीचा जो धर्म असेल नंतर लग्नानंतर तोच तिचा धर्म असतो. भलेही मग तिने आंतरधर्मीय विवाह केला तरी तिचा स्वतःचा धर्म, तिला जो जन्मापासून चिकटलेला असेल तो बाजूला जाऊन तो पतीचा धर्म तिला लागू होतो. मग बाबासाहेबांनी आम्हाला संविधानामधून नाव बदलाची संधी दिलेली आहे, धर्म बदलण्याची संधी दिलेली आहे. परत आपली प्रगती गावामध्ये होत नाही, खेड्यांमध्ये प्रगतीमध्ये अडथळा येतो, तर बाबासाहेबांनी खेडे सोडून आपल्याला शहराकडे जाण्याचा संदेश दिलेला आहे. तर आपण आपल्याला जितकं जमतं आपण बाकी हे सगळ्या गोष्टी करतो, पण आपण फक्त धर्मांतर करण्याच्या गोष्टीवर येऊन थांबतो. आता माझं जर उदाहरण घेतलं तर आता माझे वडील हयात नाही आहेत आणि आता मी घटस्फोटीत असल्यामुळे माझं म्हणजे पतीही नाही. मग मी हे हिंदू धर्माचं जोखड मी का म्हणजे वागवावं इतकं? आणि माझी मुलगी आहे, तिला तर वडिलांचं नावच नाही आहे. मग आता तिने कोणाचा धर्म लावायचा? तर मग त्यामुळं आम्ही हे आम्हाला सुटसुटीत वाटणारा धम्म आम्ही स्वीकार करून आम्ही हिंदू धर्माला तिलांजली दिली. हे माझं त्यामागे एक कारण आहे. काही बांधव असं म्हणतात की आपण सगळे बाबासाहेबांच्या विचारावर चालतो, बाबासाहेबांची रूल फॉलो करतो, देवधर्म टाकून दिले, रूढी परंपरांना फाटा दिला आहे, मग कशासाठी धम्म स्वीकारण्याची काय गरज आहे? तर अशा बांधवांना मला सांगावं वाटतं की बांधवांनो, खूप गरज आहे धम्म स्वीकारण्याची. कारण आपण जेव्हा एक संस्कृती टाकून देतो तेव्हा ते टाकून दिलेल्या संस्कृतीच्या ठिकाणी आपल्याला एक रीतेपण आलेलं असतं.
मग आपण आपलं जीवनयापन करताना आपण कुठल्या संस्कृतीने पुढं जायचं, आपल्या मुलांची वगैरे लग्न आपण कोणत्या पद्धतीने करायची, किंवा आपल्या कुटुंबात काही मृत्यू होतात मग त्यांचे अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे. आता कुटुंबातील व्यक्तींचं जाऊ द्या, पण आता उदाहरणार्थ असं धरलं की मी खूप म्हणजे बाबासाहेबांच्या मार्गावर चालते, सगळ्या हिंदू संस्कृतीला फाटा दिलेला आहे, पण उद्या जर मी धम्माशिवाय जर माझा मृत्यू झाला तर माझे आजूबाजूचे जे नातेवाईक असतात ते बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे कमी असतात आणि हिंदू संस्कृतीकडे झुकणारे जास्त असतात, आणि ते उचलून मग माझा अंत्यसंस्कार हिंदू धर्म पद्धतीनेच करणार. मग मी आयुष्यभर जे जगले, जे जीवन जगले ते सगळं केरातच मुसळ गेलं असं समजायचं. त्यामुळं धम्म स्वीकारणे, त्याचं अधिकृत होणे खूप गरजेचं आहे. कारण आपल्या कागदपत्रांवर हिंदू म्हणून आपल्याला हिंदू म्हणून कोणी सन्मान करणार नाही, पण जातीभेद होणार आणि जातीभेदाचे चटके आपल्याला बसणार. आपल्या मागच्या पिढ्यांनी आपल्याला धम्माशिवाय असंच ठेवलं आणि आपण आपली आजची दुर्दशा बघतो, पण आपण आपल्या पुढच्या पिढ्यांनाही असंच वंचित ठेवायचं आहे का? तर पुढच्या पिढीसाठी आपलं जे झालं ते झालं, पुढच्या पिढीसाठी आपण काही करणार आहोत की नाही. त्यामुळं पुढच्या पिढीसाठी धम्म स्वीकारण्याची खूप गरज आहे. आज मातंग समाजामध्ये ज्याला मी बिलॉंग करते, खूप म्हणजे मातंग समाजाची खूप वाईट अवस्था आहे आणि इतकी वाईट अवस्था आहे की ती बघवत नाही. आणि पुढील म्हणजे मातंग पुरुषांची स्थिती कशी आहे, तर त्यांच्यात शिक्षणाचा अभाव आहे, वैचारिक मागासलेपण आहे आणि शिक्षणाचा अभाव असल्यामुळे चांगल्या दर्जाची कामं त्यांना मिळत नाहीत. त्यांना मग हीन दर्जाची कामे करावी लागतात. मग ती घाण काढणे असेल, कचऱ्यात उतरणे असेल, गटारीत उतरणे असेल, आणि त्याही पुढे जाऊन खड्डा खोदणे वगैरे म्हणजे अति कष्टाची कामे असतील. पण ही कामे करता करता मग त्यांना घाण वाटते म्हणून ते दारू पिणार, आणि मग त्यांना अंग दुखतंय म्हणून ते दारू पिणार, आणि मग हे व्यसनाधीनता मातंग समाजातील मुलांमध्ये, पुरुषांमध्ये वाढत आहे. आणि त्यांची ही व्यसनाधीनतेमुळे परत मग कुटुंबाची वाताहत होणारच आहे. त्यांच्यामध्ये मातंग समाजामध्ये जाताभिमान खूप जास्त आहे. म्हणजे मांग जात सर्वश्रेष्ठ हे आपल्याला काही सवर्णांनी सांगून ठेवलं ना. 2 जातीमध्ये भांडण लावताना त्यांनी बौद्धापेक्षा मांग श्रेष्ठ म्हणून त्यांना डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे, पण ते आपलं काम होण्यापुरतं, हे त्यांना कळत नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांची आर्थिक कोंडी आहे आणि मग ती व्यसनाधीनतामुळे मग आजारपण आहे. आजारपणामुळे मग स्त्रियांमध्ये मग त्यांचं मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. मग स्त्रियांमध्ये वैधव्याचं प्रमाण जास्त आहे, आणि हे सगळं वैधव्याचं प्रमाण हे 40शीच्या आतल्या स्त्रियांमध्ये आहे. मग 40शीच्या आतल्या स्त्रिया ज्या म्हणजे धड शिकलेल्याही नसतात, धड काही कामाचं कसं अंगी नसतं, आणि मग त्यांना मोलमजुरी करण्याशिवाय आणि भीक मागण्याशिवाय आणि मग पर्याय राहत नाही. आणि मग त्या परिस्थितीने इतक्या गांजून आणि खचून गेलेल्या असतात की त्यांचं मग ज्या ह्या रूढी परंपरा आहेत, हे शेंदूर फासलेले देव आहेत, ह्या त्यांच्या मनाचा पटकन ताबा घेतात आणि त्यांना वाटतं की ह्यांना नवस केल्यानंतर आपलं हे दैन्य फिटेल. मग त्यामध्ये त्या आपला वेळ खर्च करतात, श्रम खर्च करतात, पैसा खर्च करतात, मग त्याच्यामध्ये बळी दिले जातात आणि परत कर्ज होतं आणि हे दुष्टचक्र चालू राहतं. आणि हे सगळं करताना मुलांना घडवण्यामध्ये त्यांचा म्हणजे श्रम कमी पडतात, त्यांचा वाटा कमी पडतो. आणि स्त्रियांमध्ये एकतर त्यांना समान म्हणजे खूप दुय्यम स्थान आहे मातंग स्त्रियांमध्ये. त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास नाही, त्यामुळे शिक्षण अर्धवट आहे म्हणून लवकर लग्न केली जातात. लवकर लग्न झाले की अकाली मातृत्व त्यांच्यावर लादलं जातं आणि अकाली मातृत्वामुळे त्या अकाली प्रौढ होतात. आणि अकाली प्रौढ होताना मग त्या अशा रूढी परंपरांच्या मानसिक बळी पडतात. मानसिक रूढी परंपरांच्या बळी पडणे, दगडधोंड्यांची भीती वाटणे, हे एक मानसिक आजारपणच आहे ना. आपण हे नाही केलं तर आपल्या घरावर संकट ओढवेल, काहीतरी अनिष्ट होईल, ही स्त्रियांची भीती हे मानसिक आजाराचंच एक लक्षण आहे. त्यामुळे ह्या समाजातील स्त्री प्रगत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून मोजतात. डॉक्टर बाबासाहेब सांगतात की ज्या समाजातील स्त्री प्रगत आहे तो समाज
प्रगतशील झाल्याशिवाय राहणार नाही. पण इथं आमच्या स्त्रियांच्याच प्रगतीला खीळ पडते. त्यामुळे काय होतं की पुढची पिढी ही तशीच बनते आणि हे दुष्टचक्र पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष चालू आहे. तर याला कुठंतरी छेद गेला पाहिजे, याला कुठेतरी खंड पडला पाहिजे. आता एक उदाहरण सांगते तुम्हाला की घरामध्ये मातंग समाजाच्या 80% घरांमध्ये म्हणजे परड्या आहेत. तर ह्या परड्या घेऊन फिरताना काय होतं, त्यांना दर मंगळवारी जोगवा मागायचा, शुक्रवारी जोगवा मागायचा, अमावस्याला जोगवा मागायचा, पौर्णिमेला जोगवा मागायचा. आणि नवरात्रामध्ये तर ह्या परड्यांना 9व्या माळेला म्हणजे नवरात्रीच्या 9व्या दिवशी खूपच मान असतो. प्रत्येक घरातून म्हणजे त्या परडीला इतकी मागणी असते भरण्यासाठी, म्हणजे देवाला खुश करण्यासाठी मागाची परडी खूप चांगली, मागाची परडी मिळाली तर खूप उत्तम असं लोकांचं म्हणणं असतं. त्यामुळं ते एखाद दुसरं मागाचं घर असतं, त्या परड्या ते घेऊन जाते ती स्त्री परडी. आणि परडी एक असते आणि हिला 10 घरी पोचायचं असतं. त्यामुळं मागाच्या घरातील ताटसुद्धा स्टीलचं त्या दिवशी परडी समानच असतं. मग ती काय करते, मुलांची वाट बघून, बऱ्याच मुली झालेल्या असतात, 3-4 मुली, आणि घरात 2-3 मुली तर नक्कीच असतात. त्यातल्या 3 मुलींना ती ताट घेऊन दुसऱ्या घरी पाठवते ती स्त्री आई. आणि पाठवताना त्या मुलींवर मग लहानपणापासून हेच संस्कार होतात. आणि हेच संस्कार होताना मग त्या मुलींमध्येही शिक्षणाचा अभाव येतो, आत्मविश्वासाचा अभाव येतो. आणि मग पुढं हे असंच जसं त्यांचं घडलं, हे दुष्टचक्र असंच चालू राहतं. आता ह्या विषयावरून एक गोष्ट परवा लातूरमध्ये घडली की परडी दहन कार्यक्रम लसाकम आणि सत्यशोधक समाज महासंघाच्या संयुक्त विद्यमाने घेता आला. त्यामध्ये काही मातंग समाजातील महिलांनी तिथे टाऊन हॉलवर परड्या आणल्या आणि परड्या आणल्या, त्या माळा आणल्या ज्या कवड्यांच्या गळ्यात घातल्या जातात, आणि त्याचं जाहीररित्या दहन केलं की आता आम्हाला ही परडी संस्कृती नको आहे. तर ही परडी नाही तर ही आमच्या प्रगतीची तिरडी आहे, अशा प्रकारच्या घोषणा देऊन ते आंदोलन यशस्वी झालं. त्याला खूप सारी प्रसिद्धी मिळाली. काही ज्या धाडसी महिला होत्या, ज्यांनी परड्यांचं दहन केलं, ज्यांनी पुढाकार घेतला, आता त्यांचं काही अनिष्ट होणार नाही हे येणारा काळ ठरवेल. तेव्हा हळूहळू तिच्या मागे समाजातील हळूहळू मातंग स्त्रिया त्या स्त्रीच्या मागे येतील आणि ह्या चळवळीला म्हणजे एक ठिणगी टाकून आम्ही मोकळे झालेले आहेत. हे चळवळ जोर धरेल अशी आशा आहे. आणि मातंग बांधवांसाठी मला एक म्हणजे संदेश द्यायचा आहे की मातंग बांधव पिवळे झेंडे आणि लाल झेंडे यामध्ये विभागलेला गेला आहे. तर आपण पिवळे आणि लाल झेंडे सोडून आपण निळ्या झेंड्याखाली एकत्र आलं पाहिजे. आज मातंग समाजाला निळ्या झेंड्याशिवाय कोणतीही सावली नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय, त्या मार्गाशिवाय कोणताही मार्ग नाही. आमची जर आम्हाला उन्नती करून घ्यायची असेल बौद्ध बांधवाप्रमाणे, तर आपण ह्या सर्व गोष्टी त्यागून निळ्या झेंड्याखाली, बाबासाहेबांच्या विचाराखाली एकत्र आलं पाहिजे. ही गोष्ट जरी म्हणजे अवघड असली तरी अशक्य नाही. जर ह्याचा स्पीड वाढला, समाजातील मुठभर शिक्षित लोक शिक्षित आहेत, त्यांची सुधारणा झाली म्हणजे तळागाळातील लोकांची झाली असे नाही. तर जे मुठभर माझ्यासारखे शिकलेले लोक आहेत, त्यांनी समाजातील तळागाळापर्यंतच्या घरात किमान 2 घरापर्यंत पोहोचून त्यांच्या परिवर्तनाचा जरी वसा उचलला तरी ही गोष्ट येत्या काही काळामध्ये अशक्य नाही, खूप अवघड नाही आणि आपली प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही. तर प्रत्येक मातंग बांधवाचं हे कर्तव्य आहे. आणि मी सत्यशोधक समाज महासंघामध्ये सध्या चळवळीत सक्रिय आहे आणि आता यानंतर मी सध्या म्हणजे यानंतर कायमच सक्रिय राहणार आहे. कारण आता माझा पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे, माझा घराचा प्रश्न सुटला आहे. तर आता मला ही चळवळ, ही प्रगती मला माझ्यापर्यंत ठेवायची नाही आहे, तर हिला मला नेऊन तळागाळापर्यंत वाटायची आहे. त्यासाठी मी आजही सुट्टी दिवशी आम्ही खेडेगावामध्ये जातो. लातूरमधून सत्यशोधक समाज महासंघाची टीम, तिथल्या स्त्रियांना आम्ही गोळा करतो, तिथे प्रबोधन करतो. आमच्या ह्याच प्रबोधनामधून जवळगाही ते मातंग आणि बौद्ध बांधवामध्ये एक विहार स्थापन झाले आहे. म्हणजे ही एक आशादायी गोष्ट आहे. ही
म्हणजे फलश्रुती आहे चळवळीची. आणि मातंग बांधवांना ह्या चळवळीमध्ये ह्या स्पीडने पुढे काम करायचे आहे. एवढे काम जर केले तर आपल्याला काहीच अवघड होणार नाही. आणि एक स्त्री म्हणून माझा जो संघर्ष आहे आणि ह्या संघर्ष जगताना मला कदाचित माझ्या आईवडिलांचीही मदत झाली नसती. माझं लग्न मोडलं असतं तर माझे आईवडील म्हणले असते, बाई गं तुझं दैव, आता तुझं नशीब, तुझ्या नशिबापुढं आम्ही जाऊन काही करू शकत नाही. ह्या माझ्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेही नव्हती. माझ्या मातापित्यांकडे नाही, माझ्या नातेवाईकांकडे नाही. पण माझ्या ह्या प्रश्नांवर, माझ्या ह्या प्रत्येक अडचणींवर संविधानामध्ये आणि हिंदू कोड बिलामध्ये ह्याचं सोल्युशन होतं, ह्याचा पर्याय होता. ह्या हिंदू कोड बिलाची आणि ह्या संविधानाची मी शतशः ऋणी आहे. मी खूप ऋणी आहे आणि बाबासाहेबांचं कार्य करायला मी बांधील आहे. बाबासाहेबांनी जी रक्तविरहित क्रांती केली आहे, आज आपण आपल्यासोबत ही क्रांती करायची म्हटलं तर बौद्ध बांधव आपल्यासोबत आहे, नक्कीच सोबत आहे. कारण जेव्हापासून मी धम्म स्वीकारला, मी बौद्ध बांधवांमध्ये जाते येते. आम्हाला त्यांच्याकडून खूप सारं सहकार्य मिळतं. आम्हाला ते मदत, तुम्हाला काय लागेल ते सांगा म्हणतात, चळवळीला मदत करतात. आज बौद्ध बांधवांची प्रगती जर पाहिली, त्यांच्या घरामध्ये IAS आहेत, IPS आहेत, क्लास 1 अधिकारी आहेत, त्यांच्या मोठमोठ्या बिल्डिंगे आहेत, त्यांच्या दारासमोर 4 चाकी गाड्या आहेत आणि ते आज खूप सन्मानाने आदरपूर्वक जगत आहेत. तर आपल्यालाही ह्या जीवन प्रणालीचा आपल्याला आपल्या जीवनात समावेश करायचा आहे. तर मातंग बांधवांनी यावर गंभीरतेने विचार करावा अशी मी त्यांना कळकळीची विनंती करून माझे जे लांबलेले मनोगत आहे ते मी इथे थांबवते. आणि बहुजन संघटक या पेजने मला आज माझे विचार मांडण्याची इथे संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करते. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.